चिपळूणमध्ये आज ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी मेळावा घेतला आणि या मेळाव्यात भास्कर जाधवांनी केलेल्या भाषणावरून कोकणातला ठाकरे गटामध्ये असलेला वाद आता चव्हाट्यावर आलाय। मेळाव्यात भास्कर जाधव यांनी पक्षातल्याच नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केलाय, तर उद्धव ठाकरेंवरही त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली। भास्कर जाधव यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडणार नसल्याचा शब्दही दिलाय। त्यामुळे लोकसभा निवडणुकीआधी ठाकरे गटातला वाद हा चव्हाट्यावर आलाय। नेमकं भास्कर जाधव काय म्हणाले आपण पाहूया। माझा विषय एवढाच आहे की थोडंसं घरभेदी जे घरभेदी आहेत ना त्यांनी थोडा संभ्रम निर्माण केला। काही ठिकाणी बोलले, ते म्हणाले काय गरज होती त्या सिंधुदुर्गात जाऊन भास्कर जाधवनी बोलायची, ते बोलले। आता मी भाषा कुठली वापरली? ह्यांच्यासारखी भाषा मी वापरली आहे? ते बोलले, ते आता इकडे येऊन बोलले, आता भांडणं झाली, आता ह्यांचा खर्च बिर्च कुणी करायचा? म्हणजे हा घरात, आणि ह्याला काळजी नेहमी खर्चाची, हा खर्च कुणी करायचा? अरे बाबा तुला कोण गेला तुझ्याकडे खर्चाचा विचार? कोण गेला कोण? आणि जे रस्त्यावर उतरले त्यांचा विश्वास माझ्यावर आहे, तुझ्यावर नाही आहे। मला धक्का बसला 40 वर्षाच्या राजकीय जीवनामधला। पण या वेळेला लक्षात ठेवा, उशाजवळ साप ठेवून झोप कधी येत नाही। उशाजवळ साप जर असेल तर झोप येईल तुम्हाला? येणार नाही। काय झालं पोलीस स्टेशन मध्ये? कोण जात होता पोलीस स्टेशन मध्ये? याद्या घेऊन कोण जात होता? आणि सांगत होते हा आमचा नाही, हा भास्कररावांचा आहे, हा आमचा नाही, हा भास्कररावांचा आहे। ह्याला बाहेर काढा, ह्याला बाहेर ठेवा, ह्याला अटक करू नका। कोण सांगत होतं? माझ्या 40 वर्षामध्ये मी पहिल्यांदा बघितलं मी 40 वर्षामध्ये मी पहिल्यांदा अटकपूर्व जामीन घेतला, तो पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा घेतला। का? तर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना अटक केलं तर पक्षाचं नाव बदनाम होईल म्हणून पहिल्यांदा मी पक्षाच्या विभ्रतीकरता पहिल्यांदा लढलो। आणि त्यातल्या काही पदाधिकाऱ्यांचा आपण जामीन घेतला, ते पदाधिकारी सांगायला लागले आम्हाला, धक्क्यावर धक्के बसत होते मला, की आमचा कशाला घेतला? आमच्या वरिष्ठांनी आमचं नाव काढलं होतं। कोण म्हणतं? पदाधिकारी म्हणतात आमच्या वरिष्ठांनी आमचं नाव काढलं। कोण हे वरिष्ठ? हे वरिष्ठ कोण? तर कार्यकर्त्यांसोबत संवाद साधताना भास्कर जाधव यांनी मनातली खंत व्यक्त केलेली आहे आणि आणखी काही मुद्दे त्यांनी मांडलेले आहेत। नेमकं आणखी काय काय म्हणालेत भास्कर जाधव आपण पाहूया। त्यावेळेला पक्ष फुटला, त्यावेळेला गटनेता बदलायचा वेळाला, कारण एकनाथ शिंदे गटनेते होते। दादा गटनेता कोणाला करायला हवं होतं? मनापासून सांगा, कोणाला करायला हवं होतं? विधानसभेमध्ये आज कोणाचा आवाज आहे? पक्षानं मला गटनेता केलं नाही, पक्षानं मला गटनेता केलं नाही। पण गटनेता केलं नाही म्हणून मी कधी भाष्य केलं, कधी तोंड उघडलं, कधी नाराजी व्यक्त केली, कधी सभागृहामध्ये संघर्ष करायचा थांबवला काय संघर्ष करायचा? त्यांच्या विरोधात बोलायचं थांबवलं? मला केला नाही। तुम्हाला आजच सांगून ठेवतो, मला काही मिळायचं नाही। मी आजच सांगतो तुम्हाला, आणि मी त्याच्याकरता लढतच नाही। त्यामुळे मला त्याचं काही दुःखच नाही, कारण ज्याची अपेक्षाच मी केली नाही ते मला मिळणार नाही, त्याचं दुःख काय मला वाटणार आहे? काय झालं काय? तुम्हाला आज सगळ्यांना मी सांगून टाकतो, मी जो लढतोय तो काहीतरी मिळणार आहे म्हणून लढणार नाही आणि लढत पण नाही। अरे मिळायचं असतं तर मला 2019 साली मला मंत्री करायला हवा होता का नको होता? सगळ्यात सिनियर कोण होता? मीच होतो ना। पूर्वी शरद पवार साहेबांनी मला मंत्री केलाच होता ना, इथं मला केला। तर कोकणामध्ये ठाकरे गटात नेमका वाद काय आहे तेही जाणून घेऊया। कोकणातल्या ठाकरे गटात 2 गट पडले आहेत। विशेषतः चिपळूण तालुक्यात 2 गटात उघड संघर्ष होऊ लागलाय। चिपळूणमधून निवडणूक लढवण्यासाठी भास्कर जाधव इच्छुक आहेत, पण चिपळूण विधानसभेतला एक गट भास्कर जाधवांचं नेतृत्व मानायला तयार नाहीये। पुत्र विक्रांत जाधव यांच्यासाठी भास्कर जाधव गुहागर विधानसभेत चाचपणी करतायत।
मात्र विक्रांत जाधव यांच्या लॉन्चिंगला पक्षांतर्गत विरोध आहे. विद्यमान खासदार विनायक राऊत आणि माजी खासदार अनंत गीते हे पक्ष संघटनेच्या कामात सहभागी करून घेत नाहीत अशी भास्कर जाधव यांची तक्रार आहे. निलेश राणे दगडफेक प्रकरणामध्ये ठाकरे गटाच्या वरिष्ठ स्तरावरून म्हणावं तसं सहकार्य मिळालं नसल्याचीही भास्कर जाधव यांची भावना आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.